पूर्वी फवारणी होत होती पण काहीच फरक पडत नव्हता. मग इलेक्ट्रोमिस्ट वापरायला सुरुवात केली आणि बघा, परिस्थितीच पूर्णपणे बदलून गेली. या बदलांबद्दल आता थेट शेतकऱ्यांचं काय मत आहे ते ऐकू. एक सारखा माल तयार झाला या मशीन. 14 वर्षात जे बंचेस झाले नाही ते या वर्षी आम्हाला जाणवले. आणि रेग्युलर TSS पेक्षा सरी ॲग्रीटेकचं मशीन खूप वेगळं टेक्नॉलॉजीनी बनवलेलं आहे. दरवर्षी आम्ही 4 डिपिंग करत असतो. या वर्षी 3 डिपिंगमध्ये आम्हाला पाहिजे ती साईज मिळाली. एकरी आपण 40 लिटर पाणी वापरलेले आहे. त्या तुलनेमध्ये या वर्षी आमची 90% हार्वेस्टिंग झालेली. 22-23 प्लस पण मशीनचे रिपोर्ट जे नाही मिळते ते आपल्या 17 लाखामध्ये मिळत आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला काय अडचण नाही, एकदम चांगलं मशीन. बाळासाहेब खंडू भाडांगे, राहणार दहेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. रिझल्ट चांगले आले, औषध कव्हरेज चांगलं झालं आणि एक सारखा माल तयार झाला या मशीन. आणि साधारण सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला काय अडचण नाही, एकदम चांगलं मशीन. माझे नाव नरेंद्र बाळासाहेब बडांगे, गाव विंचोर. तर ही आपली थॉम्सन सीडलेस व्हरायटी आहे. सरी ॲग्रीटेक या कंपनीची ESS वापरलं तर 14 वर्षात जे बंचेस झाले नाही ते या वर्षी आम्हाला जाणवले. आणि रेग्युलर TSS पेक्षा सरी ॲग्रीटेकचं मशीन खूप वेगळं टेक्नॉलॉजीनी बनवलेलं आहे. आपण याचे पहिल्यांदा हँडडिप केली होती, त्यानंतर सेटिंग स्प्रे घेतला या मशीनने आणि 3rd डिपिंग केल्यानंतर या प्लॉटला SS टाकायची गरजच नाही पडली. दरवर्षी आम्ही 4 डिपिंग करत असतो. या वर्षी 3 डिपिंगमध्ये आम्हाला पाहिजे ती साईज मिळाली. पूर्ण कव्हरेज करत होता आणि करंट फुल होता. करंटला काय प्रॉब्लेम नव्हता आणि पूर्ण एकदम गर्दी म्हणते गाड्यांना सुद्धा औषध पूर्णपणे गेलं बहुत. जे साईज व्हेरिएशन राहायचं आपल्या प्लॉटमध्ये ते या वर्षी जाणवलं नाही आपल्याला दरवर्षीच्या तुलनेत. एकरी आपण 40 लिटर पाणी वापरलेलं आहे. 40 लिटरमध्ये आपण जे दुसरे SS राहतं त्याला आम्ही 45 लिटर पाणी बनवायचो, 48 पण बनवायचो. पण पाहिजे तसं आम्हाला साईज व्हेरिएशन राहायचंच. मध्ये सेंटरचे जे घडे गर्दीमधले कॅनोपी जिथं जास्त आहे तिथं प्रॉब्लेम यायचा. पण या मशीनच्या 3rd डिपिंगमध्ये आपण जेव्हा डिपिंग केली त्यावरती आपलं गरज पण नाही पडली आणि 17 प्लस मटेरियल पूर्ण आपलं तयार झालं. त्या तुलनेमध्ये या वर्षी आमची 90% हार्वेस्टिंग झालेली. दरवर्षी एक्सपोर्टला प्लॉट हार्वेस्ट करतो तर आपलं 60-70% मटेरियल उतरायचं. या वर्षी आपलं 90% मटेरियल उतरलेलं आहे. आणि बाकीच्या टेक्नॉलॉजीपेक्षा सरी ॲग्रीटेकचं मशीनची खूप वेगळी काहीतरी त्यांच्यात हे तंत्रज्ञान त्यांनी चेंजेस केलेले त्याच्यामध्ये. जे SS आहे ते 23 प्लसच जाते. 22-23 प्लस. 22-23 प्लस पण मशीनचे रिपोर्ट जे नाही मिळते ते आपल्या 17 लाखामध्ये मिळत आहे. त्याशिवाय ही आपली टेक्नॉलॉजी ना, तर याच्यामध्ये कव्हरेज पण चांगलं मिळतं, साईज पण चांगली मिळते. तर सर्व शेतकऱ्यांनी हेच वापरावे असं वाटतं आम्हाला. किमतीच्या हिशोबाने जर आपल्याला 5-7 एकर 7-8 एकर जर प्लॉट असला तर आपल्याला हे वापरायला काही अडचण नाही. आपण स्वतः बी वापरू शकतो. चेंजेसची तर काही गरज नाही, कारण की हे बाकीचे जे पॅड आहे ते आपले स्ट्रेट आहे, याचे कर्व आहे ना, कर्व पॅडमुळे असल्यामुळे मध्ये सेंटरचा जो वलांडा राहतो किंवा जे बंचेस राहते त्यांना कव्हरेज चांगलं मिळतं याच्यापासून. तर आपली 9.5 फुटाची गल्ली असून तरी आपल्याला पूर्ण या टोकापासून तर त्या टोकापर्यंत पूर्ण मध्ये गर्दीमध्ये पण आपल्याला एकसारखी साईज मिळाली आणि एकसारखी आपली हार्वेस्टिंग झाली पूर्ण प्लॉटमध्ये.